महाभारताचं युद्ध संपलं. युद्ध संपल्याच्या नंतर पांडवांचा विजय झाला. सर्व कौरव मारले गेले. पांडवांचा विजय झाला. सगळं सैन्य थकलेलं होतं, पण पूर्ण राज्यामध्ये आनंदाची सनाया वाद्य वाजत होते. पांडवांचा विजय झाला होता. सगळीकडे आनंद होता. सगळेजण प्रत्येक जो येईल तो आनंदामध्ये उड्या मारायचा. आनंद होता. आनंदाने सनाया वाद्य, पूर्ण आनंदाची वाद्य वाजू लागली. प्रत्येकाला आनंद झालेला. पण जेव्हा आनंद उत्सव साजरा करायचा आहे म्हणून पांडवांना भगवान परमात्मा म्हणतायत, पांडवांनो आपल्याला उत्सव आनंद घरी नाही साजरा करायचा, आपल्याला मोकळ्या शेतामध्ये जायचंय आज संध्याकाळी झोपण्यासाठी. कारण देवाला माहिती होतं निष्ठावंत भक्त असतील, भगवंताविषयी श्रद्धा विश्वास भाव जर असेल तर भगवान कधीच कोणत्याच भक्ताला संकटामध्ये कधी सापडू देत नाही. पांडवाला सांगितलं, भगवंत सांगतायत आपल्याला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शेतामध्ये जायचंय. शेतामध्ये, कारण पांडव असे होते भगवंतानं कोणतंही काम सांगू द्या, प्रत्येक काम कधीच नाही म्हणत नव्हते. कोणतीच गोष्टीला नाही म्हणत नव्हते. कोणतीही गोष्ट सांगितलं तर पांडवांनी ऐकावी. कधी कधी भगवंतांनी जर सांगितलं पांडवांनो ह्या विहिरीमध्ये उडी मारायची, विचारत नव्हते का, उडी मारून द्यायचे. का? विश्वास होता भगवंताविषयी. भगवंताच्या सोबत पांडव निघून गेले. शिबिरामध्ये आज पांडवांच्या जागेवरती कोणीच नाहीत. आनंदाची वाद्य वाजत होती. मध्यरात्रीच्या वेळेला, बरोबर रात्री पांडवांची मुलं द्रौपदी मातेकडे आली. द्रौपदी मातेला म्हणतात, आई आज आमच्या पित्यांच्या शिबिरामध्ये त्यांच्या जागेवरती आज ते झोपण्यासाठी नाहीत, ते मोकळ्या शेतामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गेलेत. मग आई आज आमच्या वडिलांच्या जागेवर कोणी नाही, आम्ही आमच्या पित्यांच्या जागेवरती झोपावं का? आईला काय माहिती होतं की काही वाईट काळ येईल म्हणून, वाईट कृत्य घडल. आईनं होकार दिला, हो बाळांनो तुम्ही झोपा तुमच्या वडिलांच्या तुमच्या पित्यांच्या जागेवरती. जेव्हा शिबिरामध्ये 5 पांडवांचे पुत्र शिबिरामध्ये झोपलेले आहेत. इकडे पाहिलं पूर्ण शरीरामध्ये धनुष्य बाण घुसलेले होते. रक्तबंबाळ पूर्ण शरीर झालेलं होतं. बाणाच्या फासावरती झोपलेला, वाईट वृत्तीचा, वाईट कृत्याचा, वाईट बुद्धीचा असलेला दुर्योधन. द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामा यांनी पाहिलंय की दुर्योधन कोणतरी दिसतंय पडलेलं, आवाज येतोय कसला तरी, रक्तबंबाळ झालेला आहे, चेहरा ओळखायला येत नाही आहे कोण, पण आवाज ऐकला आणि अश्वत्थामा म्हणतोय तू दुर्योधन आहेस का? हो रे अश्वत्थामा, कसं रे ओळखलंस? अश्वत्थामा म्हणतोय काय अवस्था झाली तुझी दुर्योधना? मित्रा अशी काय अवस्था करून घेतलीस? याच काळाने तुझा पराक्रम ऐकला होता, याच डोळ्यांनी तुझं राज वैभवामध्ये राहणं पाहिलं होतं, पण आज माझ्याच डोळ्यांनी मी काय पाहतोय? तेव्हा सांगितलं काय झालंय नेमकं, कशाचं दुःख आहे? आनंदाने मरण येत नाही. अश्वत्थाम्याला दुर्योधन म्हणतोय माझे सर्व भाऊ मरण पावलेत, पांडवांचा विजय झालाय, सगळेचे सगळे भाऊ मरण पावलेत, पण अश्वत्थामा 5 पांडवांपैकी एकही पांडव कसा रे मेला नाही? याचं दुःख खूप टोचतंय अंतःकरणामध्ये, म्हणून मला मरण येत नाही, म्हणून मी मरण पावत नाही, माझा प्राण निघून जात नाही. अश्वत्थाम्यानं आश्वासन दिलं, दुर्योधना घाबरू नकोस, काळजी करू नकोस, तुला आनंदानं मरण येण्यासाठी काय करू? आत्ता जातो आणि 5ही पांडवांचे मस्तक घेऊन तुझ्या समोर येतो, म्हणजे तू आनंदाने मरशील, काय करू? दुर्योधन सांगते अश्वत्थामा एवढं सोपं नाही पांडवांना मारणं, त्यांचा विजय झालाय, सैन्य थकलेलं आहे, झोपलेलं आहे, तू तिथे जाशील तर तुला मारून टाकतील ते, असं जाऊन नाही जमणार, तुला काहीतरी कपट करावं लागेल. काहीतरी कपट करायचं, म्हणून करायचं तरी कपट काय? बरोबर मध्यरात्रीच्या वेळेला म्यानामध्ये तलवार घेऊन अश्वत्थामा तलवार घासलीये, धारदार शस्त्र तलवार घेऊन जेव्हा अश्वत्थामा मध्यरात्री रात्रीचे किडे किडकिर करतायत, मध्यरात्रीच्या वेळेला जेव्हा अश्वत्थामा त्या शिबिरामध्ये आलाय, जिथे पांडव झोप
पाहिले शिबिरामध्ये, त्यानं पाहिलं तर 5 जण झोपलेली आहेत. त्याला वाटलं 5 पांडवच आहेत. कपट करतो, आता धडापासून शिर बाजूला करतो, धड इथंच ठेवतो, शिर घेऊन जातो. मस्तक जेव्हा मी दुर्योधनाला दाखेल तेव्हा माझा मित्र आनंदाने प्राण त्याग करेल, आनंदाने मरल. शिबिरामध्ये त्याला माहिती नव्हतं आज पांडवांच्या जागेवरती पांडवांचे पुत्र झोपलेत म्हणून. मध्यरात्रीच्या वेळेला जी तलवार म्यानामध्ये होती ना, ती तलवार कुणाचं तरी रक्त पिण्यासाठी असुसलेली होती. दिव्याची वात पुढे केली, जेव्हा मस्तकावरती चेहऱ्यावरती पाहिलं त्याला सगळे 5 पांडवांचे पुत्राचे तोंड सगळे पांडवांसारखे दिसले. त्याच्या लक्षात आलं इथे दुसरं तिसरं कोणी नसून फक्त पांडवच झोपलेले आहेत. जशी त्यानं तलवार म्यानातून बाहेर काढली, तीच तलवार कोणाचं तरी रक्त पिण्यासाठी असुसलेली होती. 5-5 जणांचा बळी घेण्यासाठी त्या दुर्योधनानं, त्या अश्वत्थाम्यानं दुर्योधनाच्या सांगण्यावरून कपट केलं आणि म्यानातून तलवार बाहेर काढली. चमचम करत होती तीच तलवार त्या 5ही लेकरांच्या मस्तकावरती सप 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 असे 5 वार केले आणि धडा बाजून शिर बाजूला केले. जेव्हा खबरला रक्ताचा पाट वाहतोय, त्यानं पाहिले धडापासून शिर बाजूला झाले. धावत पडत गेला, दुर्योधनाकडे गेला अश्वत्थामा. इकडे पाहिलंय रक्ताचा पाट वाहतोय, भाड 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 रक्त वाहत आलंय. इकडे द्रौपदीच्या भुवनामध्ये रक्त आलंय. द्रौपदीला काहीतरी गरम लागतंय, रक्ताचा वास येतोय. अगोदरच रक्ताला घाबरलेली होती. महाभारतामध्ये रक्ताशिवाय दुसरं काहीच पाहिलं नव्हतं. रक्ताला घाबरलेली होती, दचकून उठली. कुणाचं रक्त आहे, कुणाचा जीव गेलाय, रक्त कुणाचं वाहतेलंय. जेव्हा धावत पडत आली, शिबिरामध्ये येऊन पाहिलं तर जे लेकर होते, जे शिबिरामध्ये 5-5 लेकरं झोपलेली होते ना, कोणतंच लेकरू आई म्हणण्यासाठी जिवंत राहिलेलं नव्हतं. प्रत्येक लेकराचं धडापासून शिर बाजूला झालेलं. तिला पाहून लक्षातही येईना माझे लेकर मरण पावलेत म्हणून. लेकरांच्या जवळ आली, प्रत्येकाचं तोंड पाहिलं, ओळखायला येत नव्हता कोणाही म्हणून. प्रत्येकाकडे जावं त्या आईने म्हणावं, बाळ मला एकदा आई म्हणणार, एकदा मला आई म्हणणार. मला सांगा, एखाद्या आईचं लेकरू एखादा तास एक दिवस जरी त्या आईला दिसलं नाही तर त्या आईची काय अवस्था होते. ज्या आईनं स्वतःच्या डोळ्यानं 5-5 लेकराला धडापासून शिर बाजूला होताना पाहिलंय, त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल. द्रौपदी मातेला रडणं थांबत नाही, हंबरडा फुटेना, लक्षातही येईना. करू तर काय करू. कान ऐकत होते पण ऐकायला काही येत नव्हतं. डोळे पाहत होते पण डोळ्यानं काही दिसत नव्हतं. फक्त लेकरं दिसायची, फक्त बाळं दिसायची. वेड्यासारखी करायची. वेड लागलेलं तिला वाटायचं इकडनं माझा मुलगा येईल, प्रत्येक बाळाजवळ जावं, झेंडूची फुलं गोळा करावीत. तसे त्या आईनं स्वतःच्या लेकराची मस्तक गोळा करून ओटीमध्ये घेतली. बाळ तुला आंघोळ घालायची होती ना, चल ना तुला आंघोळ घालते मी. प्रत्येक बाळाकडे जावं, बाळ एकदा आई म्हण ना मला, एकदा आई म्हण. तुम्हाला सांगते पहा, कधी कधी आपण पाहतो एखाद्या आईला एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक लेकरू आहे. ते बाळ 12 वर्षानं त्या आईला भेटण्यासाठी येणार आहे. आर्मीमध्ये होतं, 12 वर्षानं येणार होतं दिवाळीच्या सणासाठी. जी आईला कळालंय माझं लेकरू विमानतळावरती येणार आहे, ती आई त्या विमानतळावरती लेकराला पाहण्यासाठी गेली. विमान 4 वाजता येणार होतं. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले. आणि 5 वाजता त्या आईनं तिथल्या एका साहेबांना विचारलं, साहेब जे विमान येणार होतं 4 वाजता, ते विमान अजून कसं बरं आलं नाही. त्यावेळेला त्या सरांनी सांगितलं, आई माफ करा आम्हाला, कोण होतं तुमचं त्या विमानामध्ये. दादा एकुलता एक काळजाचा तुकडा माझ्या. लहानपणापासनं जेव्हा त्या बाळाचे वडील गेले तेव्हापासनं त्याची आई आणि वडीलही स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्व म्हणून रात्र आणि दिवस फक्त त्या लेकरांसाठी केलाय. ते लेकरू 12 वर्षानं मला भेटण्यासाठी येणार होतं. दादा त्यात माझा एकुलता एक काळजाचा तुकडा माझा मुलगा होता. त्या सरांच्याही डोळ्यात पाणी आल्यानं सांगितलं, आई माफ करा आम्हाला, म्हणजे विमान येणार होतं ना, सकाळी 12 वाजता ते विमान कोसळलंय. ते विमानातली सगळी माणसं मरण पावली आहेत, तुमचा मुलगाही जिवंत नाही राहिला. आई
आईची अवस्था झालीये. दुसऱ्या दिवशी 12 वाजले, 1, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, पण प्रत्येकाला जो येईल तो माणसाला विचारायची, दादा माझा मुलगा येणार आहे, आता येईल माझा मुलगा. ती आई आजपर्यंत फक्त विमानतळावरती वेडी झाली आणि लेकराची फक्त वाट पाहते, कधी येणार आहे ते लेकरू. द्रौपदी मातेच्या लक्षात येत नाही, 4 लेकरांचा, 5 लेकरांचा मृत्यू स्वतःच्या समोर देह पाहते. चेंडू सारखी फुलं गोळा केल्यासारखी, चेंडू गोळा केल्यासारखी ती आई स्वतःच्या लेकराचे मस्तक गोळा केले. जेव्हा तिचे पती आले, कोणताच पती म्हणत नाही द्रौपदी तू रडू नकोस, असं म्हणण्याची कोणाची हिंमत होईना. कोणच म्हणत नाही तिला रडू नको. प्रत्येकानं म्हणावं, द्रौपदी कोण केली ही गोष्ट, कोणाकडून हा पराक्रम घडलाय, कोणी केलंय हे नेमकं, वाईट कृत्य केलंय कोणी, दुश्मन आहे कोण, वाईट वृत्तीचा वाईट बुद्धीचा आहे कोण. द्रौपदी मातेच्या लक्षात आलंय की अश्वत्थाम्यानं हे सगळं कृत्य केलंय. कोणतेच पती म्हणत नव्हते, द्रौपदी तू रडू नकोस, विचारावा बदला घ्यावा कसा. जेव्हा गेले अश्वत्थाम्याच्या जवळ, अश्वत्थाम्याला पाहिलं, रथाला बांधून फरफटत ओढत आणलं. जशी वांग सोलावं एखाद्या कोल्या कुत्र्याने एखाद्या देहाचे लचके तोडावेत, तशी अवस्था अश्वत्थाम्याची झाली आहे. एकही साल त्याच्या अंगाला राहिलं नाही, रक्त बंबाळ झाला. अश्वत्थामा ओळखायला येत नाही. द्रौपदीनं पाहिलं, सांगितलं स्वामी त्याला मारू नका, सोडून द्या त्याला, सोडून द्या त्याला. का, महाभारताच्या युद्धामध्ये त्याचे वडील तुम्ही मारलेत. त्याची आई त्याच्याकडे पाहून एकुलता एक आई म्हणून तरी जीवन जगतीये, पण लेकरू गेल्याचं, मुलगा गेल्याचं, बाळ गेल्याचं दुःख असतं काही नाही, फक्त मला माहिती आहे. संताचं अंतकरण होतं द्रौपदीचं. जे दुःख मला झालंय, जो त्रास मला झालाय ना, तो त्रास मला त्याच्या आईला नाही द्यायचा. हे संतांचं अंतकरण आहे. तो त्रास मला त्याच्या आईला नाही द्यायचा, सोडून द्या त्याला, त्याला मारू नका. कशी बशी त्याच्याकडे पाहून तरी त्याची आई जीवन जगेल. माझं लेकरू परत नाही येणार, त्याला सोडून द्या, त्याला मारू नका. भगवान परमात्म्याला अर्जुन विचारतायत, देवा त्याला मारावं की नाही मारावं. भगवंताने सांगितलं, याला माराही आणि त्याला मारूही नका. भगवंताच्या बोलण्यामध्ये वेळ आहे. त्याला माराही त्याला मारूही नका. अर्जुन म्हणतात, देवा काय म्हणायचं नेमकं तुम्हाला, माराही मारूही नका याचा अर्थ काय. भगवंताने सांगितलं, माराही मारू नका म्हणजे काय, एकदा तुम्ही त्याचा जर जीव घेतला तर आनंदाने मरल तो, पण त्याच्या मस्तकामधला दिव्य मणी काढून घ्या. रोज रोज तो मरत राहिला पाहिजे, अशी त्याची अवस्था करा. अश्वत्थाम्यातला दिव्य मणी काढून घेतला आणि त्याला काढून दिलं. अपमानित करून काढून देतायत. अश्वत्थामा दुर्बुद्धीचा होता, दूर गेला आणि 5 पांडवांना त्यांनी 5 ब्रह्मास्त्र सोडले. उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरेच्या पोटामध्ये भयंकर आग निर्माण झाली, भयंकर आग निर्माण झाली. जेव्हा उत्तर भगवान परमात्म्याकडे आली, देवाला सांगितलं, देवा माझ्या पोटात खूप आग होतीये, खूप आग होतीये, पोटामध्ये आग होती, आग शांत करण्यासाठी काहीतरी तुम्ही करा. असा जर त्रास झाला असता तर सहन केला असता, पण देवा पांडवांचा अंश माझ्या पोटामध्ये वाढतोय, त्याला जर काही झालं तर पांडवांचा अंश कुंठला जाईल, तुम्ही काहीतरी करा. भगवंत म्हणतात, उत्तरा तू अजिबात काळजी करू नको. भगवंतानं सूक्ष्म रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या लहान बाळाचा, त्या गर्भाचा रक्षण केलं. भगवान परमात्म्यानं रक्षण केलं. कुंती आत्यानं जेव्हा हा देवाचा उपकार पाहतायत तेव्हा कुंती आत्या रडतायत. कृष्णा आज मला समजलंय, पांडवांचा अंश वाचवण्याचं कारणही तूच ठरलास. आजपर्यंत माझ्या लेकरांच्या केसालाही धक्का लागला नाही, फक्त तुझं भजन केलं रे. पण देवा खूप मोठे उपकार आमच्यावरती तुझे आहेत. कुंती आत्या रडत होत्या. भगवंत म्हणतात, आत्या अशी भावनिक होऊन रडू नकोस, तुला काय पाहिजे तरी माग माझ्याकडे. अशी भावनिक होऊन रडू नकोस, तुला
मागशील काय पाहिजे तरी माझ्याकडे माग. कुंती आत्या म्हणतात देवा तुला द्यायचंच ना तर मला दे. काय? अखंड माझ्यावरती संकट येऊ दे. असं आहे का कोणी मागणार? देवाकडे आपल्याकडे मागण्याच्या आधी देवानं म्हणायच्या देव तर म्हणत नाही, पण अगोदर आपण लिस्ट घेऊन जातो. देवा हे पाहिजे ते पाहिजे. 11 रुपयाचं नारळ फोडतो, 11 लाखाची मागणी करतो. आपण भगवंताकडे मागतो, पण कुंती आत्या म्हणते देवा मला अखंड संकट दे. देव म्हणतात आत्या असं काय मागतेस तू? संकट दे म्हणजे संकट कशासाठी पाहिजेत? भगवान संकट यासाठी की आजपर्यंत ज्या संकटामध्ये तू आमच्या जवळ होतास, आज आमच्यावरचे संकट टळलेत, संकट नष्ट झालेत. आज आम्हाला सोडून तू निघून चाललायस. ज्या संकटामध्ये तू आमच्या जवळ आहेस ते संकट मला वारंवार दे, की जेणेकरून तू कायम आमच्या जवळ राहशील. भगवंतानं संकट संपली. द्वारकेला चालल्याच्या नंतर भगवान परमात्मा हस्तिनापूरमध्ये राहिले. नंतर द्वारकेला निघून गेले. उत्तरेनं सुंदर मुलाला जन्म दिला. त्याचं नाव परीक्षित ठेवण्यात आलं. पहिलं नाव त्याचं विष्णुराग आहे, विष्णुराग. पण परीक्षित नाव का पडलं? विष्णुराग नाव होतं, पण जेव्हा भगवान परीक्षित राजा जेव्हा जन्म झाला, उत्तरेनं जेव्हा जन्म दिला तेव्हा रडत होते. रडत असताना रडणं थांबत नव्हतं. पण जेव्हा भगवान त्याला भेटण्यासाठी आले, मांडीवरती घेतलं आणि त्याच परीक्षिताचं विष्णुरागाचं रडणं थांबलं. रडणं थांबलं का? परीक्षित म्हणत होते जोपर्यंत मी आईच्या गर्भात होतो, आईच्या उदरात होतो, तिथे एक माझा एक मित्र होता. तो मित्र मला बाहेर आल्यावर दिसत नव्हता म्हणून रडत होतो. तो मित्र मला दिसलाय आज. त्यानं भगवंताला ओळखलं म्हणून त्याचं नाव परीक्षित ठेवण्यात आलं. नाव परीक्षित ठेवलं तेव्हा रडणारं बाळही हसू लागलं. यानंतर भगवान परमात्मा पुन्हा द्वारकेला जात आहेत. अर्जुन देवाला भेटण्यासाठी जातो. भगवान परमात्मा स्वधाम गमन करतात. अर्जुन परत येतो तेव्हा खूप दुःख होतं. रडताना अर्जुन धर्मराजाला पाहिलं आणि धर्मराज विचारतात अर्जुना का रडतोयस? सांगितलं दादा आपल्याला प्रत्येकात संकटातून वाचवणारा भगवान मृत्यू लोकाला सोडून स्वधामाला निघून गेलाय. आता आपणही या जगामध्ये नाही राहायचंय. देव नाही तर आपणही नाही राहायचं. आपण सुद्धा इथे राहायचं नाही म्हणून पांडवाला राजा परीक्षितीला राजगादीवरती बसवलं आणि पांडवही स्वर्गारोहण केलं. पांडवांचं स्वर्गारोहण झाल्याच्या नंतर राजा परीक्षितीनं चांगलं राज्य करत होता. राज्यकारभार पाहत होता. पण राज्यकारभार पाहत असताना एके दिवशी परीक्षित राजानं पाहिलंय की आपल्या ज्या राज्यामध्ये गोमातेला स्थान दिलेलं आहे, सर्वश्रेष्ठ स्थान आहे, की ज्या गोमातेमध्ये 33 कोटी देवता राहत आहेत. 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे. त्या गोमातेला एक काळा पुरुष मारतोय. काळा पुरुष मारतोय हे जेव्हा प्रकरण राजा परीक्षितीनं पाहिलं तेव्हा त्यानं त्या काळ्या पुरुषाला सांगितलं इथे गायीला मारतोयस. ज्या मृत लोकावरती ज्या राज्यामध्ये गोमातेची पूजा करतायत, गोमातेचं रक्षण करतायत, त्या गोमातेचा तू अपमान केलायस, त्या गोमातेला मारलाय. इथे फक्त मंगलमय आहे ती आमची गोमाता.